मित्रांना जय भीम. भटक्या विमुक्त जमातींचा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राचा 16 तारखेला सकाळी दुपारी 12 वाजता शनिवार वाड्यावरनं सुरू होईल आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत जाईल. या मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधले 42 जमातीचे सर्व लोक येणार आहेत. आता किती संख्या होईल मला माहीत नाही, पण ती संख्या खूप मोठी असेल हे नक्की मी तुम्हाला सांगतो. आता कशासाठी मोर्चा काढतोय तर आतापर्यंत आम्ही हजारो मोर्चे काढलेले आहेत, पण आता आम्ही जो मोर्चा काढतोय तो याच्यासाठी काढतोय की आतापर्यंत आम्हाला आमची कोंडी केली होती. एका बाजूला आम्हाला सांगत होते कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायला लागेल, ते काय आमच्याच्यानं शक्य नव्हतं. दुसरं सांगत होते की बाहेरचा रेफरन्स वापरता येणार नाही कारण त्यांच्या राज्याची यादी आहेत, कारण बाकीच्या सर्व राज्यांमध्ये आम्ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबमध्ये आहोत आणि याच्यात तिथं घाला म्हटलं की ते म्हणायचे त्यांच्या याद्या वेगळ्या आहेत. त्यामुळे आमची कोंडी झाली होती. जरांगे पाटलांनी काय केलं, जरांगे पाटलांनी मराठ्यांची ताकद दाखवली मुख्यमंत्र्याला आणि मुंबई बंद पाडली. मुंबई बंद पाडल्याबरोबर मुख्यमंत्री करा वाकत गेले आणि म्हणजे वरच्याला माता आणि खालच्याला लाता असा अन्याय आहे. तुम्ही 40 आम्ही 78 वर्ष मुंबईत आहोत तर तुम्ही आमच्याकडे बघायला तयार नाही. तुम्ही आम्हाला सारखं कात्रजचा घाट करताय. इकडे जायला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायला पाहिजे. मग आता मराठ्यांना ओबीसीत घालताना कुठं कॉन्स्टिट्यूशन अमेंड केली नाही केली. दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये चर्चा केली नाही केली. मुंबईच्या असेंब्लीत चर्चा केली नाही केली. चालेल म्हणजे हा न्याय काय आहे? तुम्ही मोठ्या माणसानं जोडा हातात घेतला की करा वाकलात. आणि आम्ही गरीब माणसं, आम्ही टाचा घासून मेलो तरी तुम्ही आम्हाला विचारत नाही. आता ही गोष्ट लक्षात घ्या की हे आम्हाला तर कळलेलं आहे की तुम्ही आमची फसवणूक केली. तुम्ही आम्हाला सतत फसवत राहिलेत. ना घटना दुरुस्ती करायला लागते, ना दिल्लीत जायला लागते, ना असेंब्लीत जायला लागते. मुख्यमंत्र्यांनी एक ऑर्डिनन्स काढला तर या सवलती मिळू शकतात. एवढं जर सोपं असेल तर आतापर्यंत काय झोपला होता काय? कळत नव्हतं काय पाचुपारजी कोण आहे? कळत नव्हतं काय डोंबारी कोण आहे? सगळं कळतच होतं ना. मग आता आमच्या 2 मागण्या आहेत. पहिली मागणी ही आहे की एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्या ओबीसींच्या बरोबर मंडल आयोगाच्यामुळे आम्हाला थोडीशी परक्युलेट होती ती सत्ता. म्हणजे एखादा कॉर्पोरेटर एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असं आम्हाला मिळत होतं. आता मराठे जर त्या लिस्टमध्ये आले तर आमच्या वाट्याला काय येईल? आमच्या वाट्याला काय येणार नाही. म्हणून आम्ही मागणी करतोय आमच्या 5.5% जागा ज्या राज्य सरकारनं मान्य केलेल्या आहेत तेवढ्या 5.5% जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तात्काळ या निवडणुकीच्या पूर्वी ऑर्डिनन्स काढून बाहेर काढा आणि आम्हाला 5.5% सत्ता सर्व स्तरावरती मिळाली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. हे नंबर 1. आणि दुसरं, आम्ही ट्रायबल आहोत याच्याबद्दल आम्ही काही सिद्ध करण्याची गरज नाही. तुमचंच रेकॉर्ड ते करते. तुमचाच कायदा आहे क्रिमिनल ट्राईब ऍक्ट, तो काय आम्ही नाही केलेला. तुमचाच नोमॅडिक ट्राईबच्या संदर्भातला कायदा आहे वंडरिंग ट्राईब. अरे वंडरिंग ट्राईब असतील किंवा क्रिमिनल ट्राईब असतील त्या ट्राईब आहेत. आता त्यांना फक्त काय करा, उचलून त्या ट्रायबलच्या लिस्टमध्ये घाला आणि त्यांचं काढून आम्हाला काय देऊ नका. आम्ही कुणाचं काही मागत नाही. आमच्या 5.5% जागा आहेत तेवढ्याच तिकडे प्लस करा आणि त्यांच्या स्वतंत्र 7% जागा वेगळ्या ठेवा. आमच्या 5.5% वेगळ्या ठेवा. आमचे आतापर्यंत राज्यातल्या बलिष्ठ वर्गानं 17 आमदार आणि 3 खासदार 78 वर्ष खाल्लेले आहेत आणि प्रत्येक आमदाराला 1 कोटी रुपये निधी जर गृहीत धरला तर आता किती बॅकलॉग राहिला आमचा? सर दुसऱ्या मित्र हो, माझं हात जोडून विनंती आहे सर्व भटक्या मुक्तांसह सर्व नागरिकांना की जे लोकशाही मानतात, संविधानावर विश्वास ठेवतात त्या सर्वांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आणि ही गरीब माणसांची जी चाललेली वाताहत आहे ही थांबवावी अशी आपल्या